जन्म झाला वारकरी बात समजली खरी देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जपमाळ मन चिपळ्याने टाळ केदारनाथ बद्रीनाथला गेले होते त्या वैष्णोदेवीत गेले होते हे बद्रीनाथचं आहे काही तर हे कोणाचं आहे हे अमरनाथचं आहे हे अमरनाथला गेलो होतो तेव्हा हे हेलिकॉप्टरमध्ये बसलो होतो हे तिकीट आहे हेलिकॉप्टरचं कधी गेले होते आजी 2007 मध्ये 2007चे तिकीट तू अजून जपून ठेवले हो वा वा पुढे चारधाम यात्रा करून आली मग तुला सगळ्यात अवघड यात्रा कोणती वाटली ग अवघड तेव्हा मला कोणतीच वाटली नाही पण थोडी नेपाळचं जाणवलं हो का बाकी केदारनाथला सुद्धा आम्ही पायीच गेलो वैष्णोदेवीला पायी गेलो हो का काय होतं वैष्णोदेवी माझी दोनदा झालेली आहे एकदा पायी गेलो एकदा घोड्यावर गेलो हो का अमरनाथची नाही आम्हाला अवघड वाटली आणि तू ते केदारनाथला पण गेली ना केदारनाथची पायीच गेलो आम्ही पायी गेले एवढं वरती एवढं दूर पर्यंत हो आले आणि वैष्णव देवीला पायीच गेलो हो का आता आमच्याकडनं होणार नाही वाटतं आजी ना नाही ग बाई तुम्ही काय करू शकता छान नेपाळचा फोटो आहे हो का पशुपतीनाथ हे बघ बद्रीनाथला आम्ही 4 जण एवढे आम्ही ग्रुपमध्ये होतो ना आम्ही बद्रीनाथला काढलेला आहे फोटो हो का छान आम्ही कमी पैशात यात्रा केली खूप पायी चाललो अमरनाथला सगळे लोक डोली करून गेलो आम्ही पायी गेलो नेपाळला सुद्धा आम्ही गोरखपूरहून नेपाळला दुसरी गाडी केली होती पण ते गाडीवाले खूप डेंजर लोक होते रात्रभर प्रवास केला आम्ही सकाळी पोहोचलो हो का एवढी थंडी तिथं एवढी थंडी आणि आपल्याकडचे हॉटेल वगैरे काही नाही चहा नाही काही नाही तसंच आम्ही दर्शन घेतलं आणि लगेच गाडीत बसलो तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आलो हो का गोरखपूरला नारायण द्रौपदी